नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी 10 सप्टेंबर भागामध्ये लाली विनत असते तेवढे ओवी येते आणि तिच्याकडे बघत असते. लाली म्हणते, काय ग अशी का बघते माझ्याकडं? हे जे तू चुकून ठेवलं ना ते नीट करते. ओवी म्हणते, असं काही नाही, मी बरोबर केलं होतं, पण ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी करताय ना नीट? लाली म्हणते, तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी, नाहीतर त्याला चुकलेले नवीन फॅशनची सॉक्स घालावं लागतील. आता कांता खुदकून असतो. लाली म्हणते, तुम्हाला काय झालं हसायला? नीरज रात्री बाहेर एकटाच बसलेला असतो. तो मोबाईलमध्ये त्याचा आणि निशीचा फोटो बघतो आणि ते बघून त्याला सगळ्या आठवणी आठवतात. निशी पहिल्यांदा त्याला धडकलेली आणि ती पडायला लागल्यानंतर त्याने सावरलेली, पण निशी एकदा नाही तर बऱ्याच वेळा पडलेली असते आणि नंतर त्याच्यासाठी लग्नातून पळून आलेली. तो आता रडायला लागतो आणि बाहेरच टिकून बसतो. मेघना म्हणते, कमाले, मी ते आवरून बसले आणि या पोराचा पत्ताच नाही. नक्कीच हा खोतांच्या घरी गेला असणार. मी जाऊ का तिकडे? पण नको नको, मी जर तिकडे गेले ना तर निशी सगळं सांगेल. दात खात म्हणते, असं वाटतं ना तिकडे जावं, नीरजचा हात पकडावा आणि त्याला ओढत घेऊन यावं. मला नाही वाटत तो निशीला सोडेल. मला खात्री आहे तो निशीशी बोलल्याशिवाय मुंबईला येणारच नाही. तेवढे तिला फोन येतो. ती म्हणते, हा नीरज, अरे कुठे आहेस तू? आणि काय, मी किती कॉल केले, मेसेज केले, पण तुझं काही उत्तरच नाही. नीरज म्हणतो, सॉरी मॉम, मी तुझे कॉल आणि मेसेज बघितलेच नाही, आत्ता बघितले. ती म्हणते, अरे आपल्याला जायचं आहे ना मुंबईला? तर नाही मॉम, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. तू जा ना मॉम, इथे सगळं व्यवस्थित झालं ना मी येतो. आता मेघनाला राग पण येतो आणि भीती पण वाटते. हो म्हणते, श्रीनिवास, मी तुझ्यासाठी जॉब बघितले. शिनू म्हणतो, मी कुठेही जाणार नाही आणि माझ्यासाठी काही करायची तुला गरज पण नाही. ती म्हणते, अरे असं काय करतो? तुझ्या शिक्षणासाठी दादा, मावशी, कांता काका आणि लाली आत्याने किती मेहनत घेतली. हे बघ, तुझा राग माझ्यावर आहे ना, ठीक आहे, पण तू असं स्वतःचं नुकसान नको करून घेऊ. तेवढ्यात कांता येतो आणि म्हणतो, वा 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 ओवी, मला तुझं खूप कौतुक वाटतं. बघितलं शिनू, ओवी किती पॉझिटिव्ह आहे. तिच्याकडे बघून तरी बदल. अरे लालीसारखी बाईसुद्धा तिच्यासमोर बदलायला लागली आणि मला खात्री आहे ना एक दिवस लाली तुमच्या लग्नाला मान्यता देणार. काही झालं ना शेवटी ती एक आई आहे आणि ती तुमचं सुखच बघणार. अरे तिला कळतंय पण वळत नाही. पण ओवीकडं बघ, ती सगळ्यांना किती छान समजावून घेते. ओवी बाळा, मला खात्री आहे एक दिवस तुझ्या मेहनतीचं नक्की फळ मिळणार. आणि शिनू, ओवी जे बोलते ना ते बरोबर आहे. अरे तुझं एवढं शिक्षण झालं, तू स्वतःचा विचार करायला पाहिजे. आणि तुमचं लग्न काय त्याची काळजी नको करू. ओवी बदलणार, लालीला नक्की बदलणार आणि तुमचं लग्न होणार. लाली रघुनाथच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, दादा तू मला बोलवलंस? रघुनाथ म्हणतो, हो लाली, बस ना. लाली म्हणते, ओवीचा विषय असेल तर माझ्याशी काहीच बोलू नका. रघुनाथ म्हणतो, मग तोच विषय आहे. उमा म्हणते, लालीताई असं काय करता, एकदा ऐकून तर घ्या. रघुनाथ म्हणतो, लाली ओवी चांगली मुलगी आहे, तुला तिच्याबद्दल काय समस्या आहे तेच कळत नाही. आणि तुला वाटतं का उमा खोटं बोलली असेल? अगं आपल्या आईची पण हीच इच्छा होती आणि तिने उमाला तसं बोलून दाखवलं. उमा म्हणते, होय लालीताई, दाजी गेल्या ना त्याच्या रात्री मी त्यांच्या खोलीत गेले होते आणि दाजीने माझ्याजवळ बोलून पण दाखवलं की ओवी शिनूसाठी खूप चांगली मुलगी आहे. आणि त्यांनी ओवीची परीक्षा पण घेतली आणि त्यामध्ये ओवी पास पण झाली. तुम्हाला आठवतं ना जेव्हा तुम्ही शिनूला मारत होता तेव्हा ओवीमध्ये पडली आणि तीच गोष्ट दाजीला खूप आवडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्यांना सांगणार पण होत्या. आणि ओवीच्या पंपामुळे त्यांना खूप बरं वाटलं होतं, त्यामुळे ते ओवीचं खूप कौतुक करत होत्या. पण तुम्हाला असं का वाटतं ओवीच्या पंपामुळे दाजी गेल्या? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? लाली म्हणते, उमा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण खरं सांगू का, सून म्हणून मला ती मुलगीच मान्य नाही आहे. आणि हा दादा, तुझ्यासाठी म्हणशील तर मी ह्या लग्नाला परवानगी देते, पण फक्त तुझ्या शब्दासाठी, नाहीतर मला मान्य नाही. रघुनाथ म्हणतो, नको नको, हे असं काहीच नको. लाली तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तयार हो. पण मंजू मात्र विचारात पडते. तिला आठवतं जेव्हा दाजीला त्रास होत असतो तेव्हा सगळेच पळत जातात आणि मंजूला चारूचं कानातलं दिसतं. ती बघत म्हणते, हे चारूचं कानातलं, आणि तिच्यावर आळी येऊ नये म्हणून ती पटकन उचलते. आता ती विचार करते, ज्या दिवशी दाजी गेल्या त्या दिवशी चारूचं कानातलं दाजीच्या रूममध्ये कसं? म्हणजे ह्यामध्ये चारूचा हात नसेल ना? मी या सगळ्यांना सांगू का? नको नको, लालीताई परत गोंधळ घालतील.
त्यापेक्षा मी उमाताईला सांगते, म्हणजे यामधून त्या नक्कीच मार्ग काढतील. रघुनाथ म्हणतो, बरं चला आता सगळ्यांनी झोपा, उद्या गौरी आईच्या प्रसादीची तयारी करायची ना. मंजू म्हणते, उमाताई चला ना, ते उद्या पुरण टाकायचं ना, किती डाळ घालायची ते सांगा ना मला, म्हणजे मी डाळ भिजत टाकते. उमा म्हणते, मंजू अगं उद्या सकाळी करू ना. मंजू म्हणते, नको नको, मला आत्ताच काढून द्या. ती आता उमाला ढकलत स्वयंपाकघरात घेऊन जाते. उमा म्हणते, मंजू तुला एवढी का घाई झाली. उमा डाळ काढत असते. ती म्हणते, उमाताई माफ करा, ते डाळीचं राहू द्या, ते मला एकटीला बोलायचं होतं. ललिताईसमोर बोलले असते ना, उगाचच गोंधळ झाला असता. खूप दिवस झाले मी अस्वस्थ आहे. उमा म्हणते, मंजू अगं काय झालं. ती म्हणते, ललिताई मला दायजीच्या मृत्यूविषयी बोलायचे. उमा म्हणते, काय. मंजू म्हणते, उमाताई मला एक सांगा, जेव्हा दायजे शिवने आणि ओवीच्या लग्नाविषयी बोलत होती तेव्हा चारू तिकडे होती का. उमा म्हणते, नाही, ती तर तुझ्याशी बोलायला तुझ्या खोलीत आली होती ना. ती म्हणते, नाही उमाताई, जेव्हा दायजेने शिवनूला फटके मारायला सांगितले ना, सगळेच अस्वस्थ होते, बोलण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हतं. उमा म्हणते, मंजू मला स्पष्ट आठवतं, मी दायजेशी बोलून जेव्हा ओवीची खोलीत गेले ना, तेव्हा खोलीमध्ये ओवी एकटीच होती आणि चारू बऱ्याच वेळानंतर आली. चारू त्यावेळेस थोडी घाबरलेली आणि अस्वस्थ वाटत होती. तेव्हा मी तिला विचारलंसुद्धा, काय होतं, तू एवढी का घाबरलेली आहे. तेव्हा मी तिला पुन्हा विचारलं, तू मंजूबरोबर गप्पा मारत होती का. चारू म्हणते, हो हो, गप्पाच मारत होते आणि पटकन झोपून घेते. ती म्हणते, मंजू पण मला कळत नाही, तू मला काय विचारतेस. मंजू म्हणते, उमाताई तुम्हाला आठवतं का, ज्या दिवशी दायजे गेल्या त्या दिवशी मेघनाताई निशीने बनवलेला चिवडा आणि लाडू घेऊन आल्या होत्या. चारू नुकतीच झोपेतून उठून आली होती, तेव्हा तिच्या कानामध्ये एक कानातलं नव्हतं. तेव्हा मी तिला विचारलं, चारू तुझं कानातलं कुठे. उमा म्हणते, मग. ती म्हणते, उमाताई जेव्हा दायजी गेली आणि आपण सगळेजण दायजीच्या खोलीत गेलो ना, तेव्हा मला तिथे चारूचं कानातलं सापडलं. उमा म्हणते, अगं सांगतेस काय. ती म्हणते, हो उमाताई, मला असं वाटतं जेव्हा दायजी आणि तुम्ही बोलत होत्या ना, त्या चारूने ते लपून ऐकलं असणार आणि तुम्ही खोलीतून बाहेर गेल्यानंतर ती तिकडे गेली असणार. उमा म्हणते, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तिचं कानातलं असं कसं पडणार. मंजू म्हणते, दायजीच्या खोलीमध्ये असं काहीतरी झालं असणार की चारूचं कानातलं तिकडेच पडलं. उमाताई चारूने दायजीला मारलं असणार. उमा म्हणते, मंजू अगं काय बोलतेस. मंजू म्हणते, अहो तिच्या बाबांसोबत कशी वागली आठवते ना तुम्हाला. हे सगळं बघता चारू अशी करू शकते आणि चारूने हे केलं असेल तर दायजीच्या खुनासाठी तिला शिक्षा होऊ शकते. हो हो, तिला शिक्षा होणार आणि आज ना उद्या सत्य समोर येणार. उमा म्हणते, तू ह्याबद्दल कुणाशी काही बोलू नको आणि तू घाबरू नको, तू शांत हो, जे काय करायचं ना ते आपण नंतर करूया. मंजू म्हणते, नाही, चारूला शिक्षा झालीच पाहिजे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.